तर आजचा जो काय आपला व्लॉग असणार आहे तो काय असणार आहे, हा, तर आत्ताच डिसाईड झालेलं आहे. आजचा जो काय आपला ब्लॉग असणार आहे तो असणार आहे शॉपिंग वरती. सो आता म्हणजे नाही का, आता शॉपिंग म्हणजे नाही कसं, मकर संक्रांत येते. मकर संक्रांत म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला कमी पण लेडीज लोकांना तर साडी घेणं मॅन्डेटरीच असतं. तर मग काहीच नाही, आम्ही चाललोय आता थोडीशी शॉपिंग करायला. आजचा ब्लॉग अशा ह्यावरच असणार आहे. सोबत राहा, तुम्हाला दाखवतो. चला. माझा चष्मा राहिला वाटतं. हा चष्मा बघू बरं कसा दिसतोय मला. बघू तर कसा दिसतोय. चांगलं एकदम मस्त. मला भारी दिसतोय. मला तर आवडतं. आणि मला मागे बसणाऱ्यांना चष्म्याची आणि हेल्मेटची गरज नसती. कोण म्हणलं? मी म्हणतो मी. मग कशाला सांगतात 2-2 हेल्मेट घालून बसा? कोण सांगतं? मला चष्मा पाहिजे. आणि तुला? नको मला आता काय. घरी इकडच आहे आपलं, इकडच इकडं एका सेकंदाच्या. आता वाईट घाल. काय यार, कर्मा इज अ बिच 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 बिच. कैसा लगा? आतमध्ये असेल चष्मा. चष्मा घेऊन ये ना, दरवाजा उघडून. आळशीपणाचा कळस आहे आम्ही, कळस. हे बघा, एवढा मोठा फ्लोर आहे साड्यांचा. पण यांना पण बरोबर डोकं लावलं यांनी. मकर संक्रांती म्हणून डायरेक्ट एक कॉर्नरचा सेक्शनच डायरेक्ट ब्लॅक करून टाकलाय. ओनली ब्लॅक साड्या. मग कशा पोरी डायरेक्ट इथंच येतात कोपऱ्यामध्ये. आता नुसतं ब्लॅकच ब्लॅक. बघा, हा प्लेन वाटते. चांगली आहे पण. आता नुसतं टाइमपास बघा, टाइमपास. आता तुम्ही फक्त टाइमपास. हा मस्त वाटते. आवडली का? घेऊन टाकतो. अजून ताईला चेक केली का? फाटलेली फुटलेली. काय बकरीवाणी काय ओरडते? शाळेला एवढा मी आश्चर्यचकित झालो, त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्यचकित तुम्ही होसाल. अशी कोणची या पृथ्वी तलावर स्त्री आहे की जी साड्याच्या दुकानांमध्ये गेली आणि एक साडी बघितली डायरेक्ट तिला आवडली? इम्पॉसिबल, अनपॉसिबल, अनपॉसिबल ऑफ द वर्ल्ड. आता ही मला तर म्हणलेली ही साडी तिने पहिलीच बघितली तिला डायरेक्ट आवडली म्हणतीये. पण बघू ना आता थोड्या वेळ येते. तर कसं आहे माहिती, मिनिटाला मन बदलतं. ही आवडली ना तुला साडी? डायरेक्ट डन ना तुझ्यासाठी? अरे डन आहे ना म्हणजे डायरेक्ट तुझ्यासाठी? नाही अरे काय, अरे भारी, घेऊन टाक. हा घेऊन टाक. घेऊन टाक. आता तुझं झालं असेल तर आता ताईसाठी बघ साडी. ताईसाठी डायरेक्ट तुझं बंद कर. हा चला 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 चला. हा चला चला चला. हा चल. त्याच्यामध्ये ब्लाउज करून जाऊया. हा चल. आता परत थांबले ब्लाउज बघायला. आता बघू ब्लाउज बघता बघता परत साडी चेंज नाही व्हावं म्हणजे झालं. साडी जायला नको म्हणून घडी घालून वर घेऊन जाते. त्यांनी पण घालून दिली असती घडी तुला. दिली असती का तुम्ही मला घडी घालून?
ते बी देऊ शकतात तुला गडी घालून. तू टाइमपास मग करते, गडी घालायच्या नादात ते अजून दुसऱ्या साड्या बघती. नाही हो, ती घडी घातलेली ही सेम साडी आहे का? हा सेम. अशा प्रकारे एक साडी तर फायनल केली मॅडमने आमच्या. आता आम्ही चाललोय वरती. लिफ्टने जायचंय का? नको, असंच जाऊया. चालतच जायचं का? लिफ्टची वाट बघत बसू. आता ज्या फ्लोअरवर आम्ही प्राजक्ताची साडी डन केली ही ब्लॅक कलरची, त्याच फ्लोअरवर काठपदरच्या पण साड्या आहेत. तरी पण आम्ही वरती कशाला गेलतो काय माहिती. पण जाऊ दे, आता आम्ही परत चाललोय खाली. टाइमपास करत करत बघू. कारण की आता आपण साडी घेणार आहे ताईसाठी. ताईला कशा आवडतात साड्या आता हे तिलाच माहिती, त्याच्यामुळे आता तिच्या मागं मागं फिरायलाच लागेल. हा एक कलर आहे. तिला चुरगळली का? एवढे कलर आहेत. काय वाटते तुझ्या हिशोबाने बघ, फक्त असं सेम सेम कलर तिच्याकडे सेम सेम कलर असं तिला नको व्हायला. मला हीच आवडली. ती आवडली का तुला? कलर आणि हा बघ, पण छान आहे कलर. ही हातात राहू दे बरं. चारशे बघून आले मी. ही कशी वाटतीये? असली नाही ना ताईकडे साडी? कलर पण नाहीये असा. तिच्याकडे नसेल तर बघ मग. सेमच प्राइस आहे का? छान आहे ही साडी. हा कलर आहे ताईंकडे, हा नाहीये. पण हा तर अजिबातच नाहीये ताईंकडे कलर. ही सुंदर आहे साडी आणि घातल्यावर छान पण दिसते. आता ती एक साडी, ही एक साडी आणि ही एक साडी. ही माझी आहे. 3 साड्या झाल्या. मग अजून एक घ्यायला लागेल ना, म्हणजे तुला 2 तिला 2. नको नको, एकच घ्यायची कोणती तरी. ह्या 2 पैकी एक घ्यायची का कुठली तरी? हा हा नको, गुलाबी. हे बघ, हे कुठे गेला? हा एक कलर. हा 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 पोपटी पण आहे वाटतं ताईंकडे ना? तसला आहे ताईकडे. हा, ती स्काय ब्ल्यू नाही आवडणार ताईंना. या तिघांपैकीच सांग मला. हे 2 तर सेमच दिसतात मला. हा, डिझाईन्स जरा वेगळे आहेत. ती पण छान आहे बर का. कुठली घेते बघ मग. घ्यायची का ती? त्याच्या आतला ब्लाऊज बघू बरं कसा आहे. पदर पदर आणि त्याच्यात त्यांनी हा कलर ठेवलाय. घे. आता सांग कोणती घेऊ? मला एकच. यो हा कलर घेऊचा. आवडेल ना तिला पण? घेऊन टाक. चल, मी साडी डन केली, ही डन केली. आता आपण घरी जाऊया पटकन, लगेच 0 मिनिटात. उठा उठा उठा. फायनली आता प्राजक्ताने 2 साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत. कोणती साडी कोणासाठी घेतली आहेस? ही माझ्यासाठी फॅन्सी आणि ही सासूबाईंसाठी. वाव. माझ्यासाठी तर काहीच नाही घेतलंय. जाऊ दे चला. काला काला कुर्ता. या दोघी खुश तर मी खुश. काय विषय नाही. गर्दी कुठं कमी आहे. इकडं चला आता 2 मिनिटं. अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेली आहे. आम्ही म्हणजे मी फक्त पेमेंट केलंय, शॉपिंग तिने केलेली आहे. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. या ब्लॉग मध्ये आपण फक्त प्राजक्तासाठी एक साडी आणि ताईसाठी म्हणजे माझ्या मम्मीसाठी, मम्मीला मी ताई म्हणतो मदरला, त्या दोघींसाठी एक एक साड्या घेतल्यात मकर संक्रांतीच्या निमित्ताने.
आणि डोकं लावून आम्ही आधीच घ्यायला आलो होतो, कारण की आम्हाला असं वाटलं होतं की गर्दी नाही भेटणार. पण जसं मी डोकं लावलं तसं बाकीचे लोक पण डोकं लावतात. संक्रांतीच्या आधीच सगळ्यांनी येऊन शॉपिंग केली. एवढी गर्दी होती तिथे आतमध्ये बिलिंग काउंटरला, पण तरी पण काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रे, काय म्हणायचं संघर्ष, लय संघर्ष करून फायनली मी बिल केलं मध्ये घुसून बिसून, आणि आता आम्ही निघतोय. चला बाय. प्राजक्ताच्या क्लासचा टायमिंग पण झालेला आहे. तुम्ही जर इथपर्यंत ब्लॉग बघितलाय तर नक्की लाईक आणि कमेंट करा, शेअर करा, आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उशीर झाला, भूक पण लागली. किती खर्च झाला साड्यांचा? किती काय? खर्च झाला साड्यांचा? खर्च किती झालं बिल? खर्च तर आहे बघा. खर्चाची गोष्ट अशी आहे की आपल्या खिशातून झालेला खर्च आणि समोरच्याच्या खिशातनं झालेला खर्च कधीच कोणाला सांगायचा नसतो, मेन्शन करायचा नसतो, ते सिक्रेटच ठेवायचं असतं. सो ना तुम्ही मला विचारू नका किती खर्च झाला, आणि ना मी तुम्हाला कधी विचारणार किती खर्च झाला. तुम्ही फक्त ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम दाखवा. कापूस आपण घरात आलेलो आहे, आणि आज ताई पण लवकर आलेली आहे. तर तिला फ्रेश झालं आहे, तिला सरप्राईज द्यायचे आणि तिची सरप्राईज रिॲक्शन कॅच करायचे आपल्याला. सो स्टे ट्यून. हे काय करत बसली तू आता? तू एवढे कशाला आणलेत? एवढे बापरे. बरं ते जाऊ दे. शिजन आहे का? कळालं का? शिजनला हरभरे खाल्लेलं चांगलं असतं. ठीक आहे, ते जाऊ दे. तुझ्यासाठी सरप्राईज आणले बघ मी. चेक कर काय बघ, काय ते चेक कर आधी. किती साड्या आहेत त्याच्यात? एकच साडी? कस काय? अजून नाही का काय? अजून किती साड्या आहेत? दोनच साड्या आहेत का? कुठली आवडली तुला, सांग त्याच्यातली. तुला कुठली आवडली ती सांग. काळी आवडली का? ताईला काळी साडी आवडली. प्राजक्ता इकडे बाहेर चल. मग ताईला काळी राहू दे, तू ती दुसरी घे. हा ओके. आणि मला काय घेतलंय का? मकर संक्रांत तुमचा सण असतो का? बाहेरचा सण असतो मकर संक्रांत? काय बोलती खरं? मला काय माहिती, पण मकर संक्रांत सण आहे म्हणल्यावर तुम्ही कपडे घेताय म्हणल्यावर आम्ही मला पण घ्यायला पाहिजे. पण जाऊ दे, जाऊ दे. अशा प्रकारे इथं काय म्हणतात त्याला, हे झालेलं आहे नाही, काय म्हणतात त्याला, इलेक्शन मध्ये असतं बघ ते डायरेक्ट विजय नाही, डायरेक्ट एखाद्याची बाजी पलटी झाली. इथं डायरेक्ट टांगा पलटी झालेला आहे. काळी साडी आणली होती प्राजक्तासाठी तिने स्वतःला, पण आता ती ताईला आवडली तर मग डायरेक्ट ती ताईला देऊन टाकलेली आहे. असं काही नाही देऊन टाकलेली प्राजक्ताची आम्ही मर्जी घेतलेली. इथं प्राजक्ता असं नाही ना, तुझ्यावर जोर जबरदस्ती नाही ना, कॅमेऱ्यात बघून सांग. नाही ना, काळी साडी ताईला द्यायची ना आपल्याला. यस ओके. तो आता आपल्याकडे प्रूफ आहे कॅमेरामध्ये. काळी साडी आम्ही ताईला देतोय आणि ती दुसरी साडी प्राजक्ताला घेतोय. संपला विषय. अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग इथं संपला, मी असं घोषित करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, लव्ह यू.